मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आता आपली राजकीय रणनीती ठरवायला सुरुवात केलेली आहे। यात मराठी मुस्लिम मतदारांचा फॅक्टर हा केंद्रस्थानी ठेवला जाणार असल्याची माहिती मिळतेय। मुंबईतल्या मराठी आणि मुस्लिम मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून जागा वाटप प्रचार याबद्दलची खास आखणी होतीये। मुंबई पालिकेतल्या एकूण 227 वॉर्ड्सपैकी 41 वॉर्ड्समध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे, तर जवळपास 72 वॉर्ड्समध्ये मराठी मतदारांचं वर्चस्व आहे। या दोन्ही गटांचा प्रभाव असलेले एकूण 113 वॉर्ड्स हे ठाकरे बंधूंसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत। त्यामुळे या वॉर्ड्समध्ये मराठी मुस्लिम मतदारांचं संतुलन साधण्यावर विशेष भर दिला जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आज 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठीचं मतदान संपन्न झालं। उद्या सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे। उद्याच्या निवडणुकीच्या निकालामध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। कोल्हापुरात काही मोठ्या लढती आहेत। कागलमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत होतीये। मुरगुडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे। सुहासिनी प्रवीणसिंग पाटील आणि तस्लीम राजे खान जमादार यांच्यात ही थेट लढत होणार आहे। जयसिंगपूरमध्ये संजय पाटील येड्रावकर आणि सुदर्शन कदम अशी महायुती महाविकास आघाडीमध्ये थेट लढत आहे। कोल्हापुरातल्या हुपरीमध्ये चौरंगी लढत आहे। भाजप विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना उबाठा विरुद्ध स्थानिक अंबाबाई आघाडी अशी ही चौरंगी लढत होतीये। मलकापूरमध्ये जनसुराज्यच्या रश्मी कोठावळे विरुद्ध शिवसेना उबाठाच्या माया पाटील अशी लढत होतीये। पन्हाळ्यात जनसुराज्यच्या जयश्री पोवार विरुद्ध अपक्ष सुधा भगवान अशी लढत आहे। वडगावात जनसुराज्य ताराराणी आघाडीच्या प्रवीता सालपे विरुद्ध यादव आघाडीच्या विद्याताई पोळ अशी थेट लढत आहे। जयसिंगपूरमध्ये शाहू आघाडी विरुद्ध शिरोळ विकास आणि जनसंघर्ष अशी युती आहे। त्यामुळे ही जयसिंगपूरमधली लढत अत्यंत मोठी आणि महत्त्वाची मानली जाते। मतमोजणी झाल्यावर तुम्हाला दिसेल 1 वाजता की महाराष्ट्रामध्ये भाजपा ही सर्वात मोठा आणि सर्वात प्रबळ पक्ष दिसेल। महायुतीमध्ये एकनाथजी दिसतील, आपल्याला अजितदादाचे त्या ठिकाणी नगराध्यक्ष दिसतील। एकंदरीत महायुतीचा विचार केला तर 2/3 बहुमताने महायुती जिंकलेली दिसेल। म्हणजे भाजपा, एकनाथजी आणि माननीय अजितदादा हे 2/3 बहुमतात दिसतील। आणि तुम्ही जेव्हा बघाल स्क्रीन टोटल लावून तेव्हा काँग्रेस, उबाटा, शरद पवारजी हे शून्याकडे जाताना दिसतील। त्यामुळं भाजपा हा सर्वात मोठा पक्ष स्वाभाविक राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।